नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। मी आप्पासाहेब मोहोरकर। व्हिडिओचा विषय आहे नागपूर येथे सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाचा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। कारण बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याला होकार दिला असून त्यानुसार आज संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शेतकरी आंदोलकांच्या मागण्याबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। आता नेमक्या बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत ते देखील पाहूयात। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ कोणत्याही अटी शर्तीशिवाय माफ करावे। त्याचबरोबर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा। पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदत, पॉलीहाऊस, शेडनेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करण्यात यावा। त्याचबरोबर उसाला यावर्षी म्हणजेच सन 2025-26 या वर्षामध्ये 9% रिकव्हरीसाठी 4,300 रुपये प्रति टन व प्रति 1% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP देण्यात यावी। त्याचबरोबर आजवरची जी थकीत FRP रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्यात यावी अशी देखील मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील त्यांची एक महत्त्वाची मागणी आहे। यामध्ये कांद्याला किमान प्रति किलो 40 रुपये भाव द्या। कांद्यावरील निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा। भाव पाडण्यासाठी होत असलेला नाफेड व NCCFचा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त दाम मिळावा यासाठी करण्यात यावा। त्याचबरोबर दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात यावा। गाईच्या दुधाला 50 रुपये तर म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव देण्याची मागणी देखील बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे केली आहे। आता यामध्ये सर्व शेतकरी नेते एकत्र आले आहेत। शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा दिलाय। अगदी कालपासून हे आंदोलन नागपुरामध्ये सुरू आहे। यामध्ये अजित नवले आहेत, राजू शेट्टे आहेत, महादेव जानकर आहेत, इतर देखील काही शेतकरी यामध्ये सहभागी झाले आहेत आणि याच आंदोलनाला भेट देण्यासाठी आज मनोज जरांगे पाटील हे देखील नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। सरकारने कितीही डाव टाकले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळवून घेऊ असा इशारा देखील आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे। या आंदोलनामध्ये आता सर्व शेतकरी आणि शेतकरी नेते एकत्र आल्यामुळे या आंदोलनाला मोठं पाठबळ मिळताना पाहायला मिळतंय। आजच्या बैठकीमध्ये जर काही तोडगा नाही निघाला तर नागपूरहून मुंबईला परत आल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे रोखून आंदोलन करू असा इशारा देखील बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे। त्यामुळे आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर जी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीमध्ये नेमका या आंदोलनामध्ये काय तोडगा निघतो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका।